नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे उपोषण केले जाणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये बेळगाव सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी सकल मराठा समाजाचे संयोजक रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रणजित चव्हाण पाटील, महादेव पाटील, शिवाजीराव सुंटकर, शंकर बाबली, माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, धनंजय पाटील, अंकुश केसरकर यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांनी मराठा व दलित या दोन्ही समाजांना एकत्र आणण्याचे काम केले. तोच धागा पकडत बेळगावमधील दलित संघटनांनी लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्यासोबतच मराठा आरक्षणालाही पाठिंबा दर्शविला. नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असणाऱ्या मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी दलित समाज कायम सोबत असेल असे आश्वासनही दलित समाजाच्या नेत्यांनी दिले. यावेळी मल्लेश चौगुले, सिद्धप्पा कांबळे, नागप्पा कोलकार, संतोष कांबळे यासह इतर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. आज बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आतापर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 10 आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी 6 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बेळगाव ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, माजी आमदार श्याम घाटगे व इतर उपस्थित होते. 22 जानेवारी रोजी राम जन्मभूमी अयोध्येत प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या अनुषंगाने आज बेळगाव येथील सरदार मैदानावर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून सामूहिक हनुमान चालिसा पठण केले. छत्रपती शिवाजीनगर बेळगाव येथील रहिवासी संकेत सुतार आणि तुकाराम सुतार यांच्या घराला आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. संकेत सुतार आणि तुकाराम सुतार आपल्या आजीसोबत राहत असे. दोघेही भाऊ कपड्याच्या दुकानात काम करून उदरनिर्वाह करीत होते. या गरीब कुटुंबाची परिस्थिती पाहता DCRE SP रवींद्र गडादी यांनी या गरीब कुटुंबाला स्वतः सुमारे 3 महिन्याचे रेशन दिले. तसेच याची सूचना मिळताच फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमचे संतोष दरेकर, अवधूत तुळेकर, नारू निलजकर, आतिश यांनी देखील 3 महिन्याचे रेशन देऊन मदत केली आहे. गोकाक शहरातील महर्षी श्री वाल्मिकी मैदानावर आयोजित 20व्या सतीश शुगर सवार्डच्या पहिल्या दिवशीच्या लोकनृत्य स्पर्धेत गोकाक येथील शंकरलिंग माध्यमिक शाळेच्या टीमला प्रथम, नागनूर येथील मोरारजी आवास शाळेला द्वितीय आणि महालिंगेश्वर माध्यमिक शाळेला तृतीय क्रमांक मिळाले आहे. अयोध्यामध्ये होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बेळगाव येथील भाग्यनगर परिसरामध्ये नागरिकांनी स्वखर्चाने लाइटिंग, पताके, बॅनर सर्वत्र लावून संपूर्ण भाग्यनगर राममय केले आहे. यावेळी गल्लीतील प्रत्येक घरातून एक सदस्य बाहेर येऊन आपल्या गल्लीची स्वच्छता केली. तसेच अशी स्वच्छता मोहीम दर आठवड्याला आपल्या परिसरामध्ये राबवणार असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. माहिती खात्याचे आयुक्त व IPS अधिकारी हेमंत निंबाळकर यांना बढती मिळाली आहे. पोलीस महानिरीक्षक पदावरून त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर बढती देण्यात आली आहे. हेमंत निंबाळकर हे 1998 बॅचचे IPS अधिकारी असून बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुख पदावरही त्यांनी सेवा बजावली आहे. बढतीनंतर माहिती खात्याच्या आयुक्त पदावरच त्यांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. शुक्रवार 19 जानेवारी रोजी सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीत असलेल्या क्वीन्स गार्डनच्या विकासाकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे बोर्डाने याकडे लक्ष देऊन उद्यानाचा विकास करावा अशी मागणी होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सध्या शरकत पार्क तसेच अन्य उद्याने आहेत. दिवसात ही उद्याने नेहमी गर्दीने फुललेली असतात, मात्र रात्री या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे आरोप ऐकू येत आहेत. त्यामुळे या परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कायम या परिसरात पोलीस गस्त असली पाहिजे अशी नागरिकांची मागणी होत आहे. सरकारने सुमारे 5 वर्षापासून कॅन्टोन्मेंटमधील उद्यानाच्या विकासासाठी निधी दिलेला नाही. त्यामुळे उद्यानाचा विकास रखडलेला आहे अशी माहिती माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी दिली. तुरमुरी येथील श्रीराम मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कळसारोहण आणि माऊली अश्वरिंगण सोहळ्यातील पहिल्या दिवशीचा शनिवार दिनांक 20 रोजी भव्य राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्तींची व कळस मिरवणुकीचा भव्य सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. श्रीराम जय राम जय जय राम प्रत्येकाच्या मुखातून चाललेला रामनामाचा जयघोष यामुळे संपूर्ण तुरमुरी गाव रामलल्लाच्या जयघोषाने भाविक तल्लीन झालेले पाहायला मिळाले. तुरमुरी गावात कधी घडला नसेल असा मोठा सोहळा शनिवारी दिसून आला. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू गर्ल्स हायस्कूल गोवा वेस्ट शहापूर येथे बेळगाव राऊंड टेबल तर्फे शाळेसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाचे उद्घाटन शुक्रवारी राऊंड टेबलच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी दिलीप चांडक व वेंकी काटवा यांनी आर्थिक सहाय्य केले आहे. याप्रसंगी राऊंड टेबल इंडियाचे विभाग अध्यक्ष विपुल भुटडा, उपाध्यक्ष सुदर्शन जाधव, एरिया सेक्रेटरी रोहित इंगळे, प्रोजेक्ट समन्वयक श्रीनिवास रायभागी, बेळगाव राऊंड टेबलचे अध्यक्ष जय लखानी, सोहन चौधरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. राम जन्मभूमी अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष श्री भक्ती रसामृत स्वामी महाराज यांना निमंत्रण मिळाले असून शुक्रवारी गोव्यामार्गे अयोध्येला प्रयाण केले. त्यांच्यासाठी 22 जानेवारी रोजी दर्शनाकरिता 10 मिनिटाचा वेळ राखून ठेवण्यात आला असून त्यांच्यासोबत इस्कॉन चळवळीतील ज्येष्ठ श्री राधानाथ स्वामी महाराज, श्री भक्ती विनोद महाराज, श्री भक्ती पुरुषोत्तम महाराज आणि मुंबई मंदिराचे अध्यक्ष ब्रिज हरिप्रभू हे सहभागी होणार आहेत. या सर्वांसाठी अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून जवळच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव येथील विद्याप्रसारक मंडळाच्या गजाननराव भातकांडे इंग्लिश माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा परिसरात अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आनंद फेरी काढण्यात आली. यावेळी शाळेतील मुलांनी राम सीतेचा पेहराव करून फेरीत सहभाग घेतला होता. या मिरवणुकीने परिसरातील वातावरण प्रसन्न बनले होते. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने या मिरवणुकीकरिता परिश्रम घेतले. राज्यात 25 मार्च ते 6 एप्रिल अखेर होत असलेल्या 10वी वार्षिक परीक्षेसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून रेग्युलर, खासगी व बहिष्त रिपीटर अशा एकूण 46,758 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 45,953 रेग्युलर विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अथणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक सुधारणेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शहरात शासकीय हायस्कूलला मान्यता देण्यासाठी आग्रही आहे, असे आश्वासन आमदार लक्ष्मण सवदी यांनी दिले. शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अप्पाचीवाडी फाट्यावरील भुयारी मार्गावर मालवाहू आयशर टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात सर्जेराव अप्पासो शेनगावे वय वर्षे 48 राहणार अप्पाचीवाडी तालुका निपाणी हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर अप्पाचीवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सर्जेराव शेनगावे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. आयशर व टेम्पो चालकांना निप्पाणी पोलिसांनी ताब्यात घेतला असून या घटनेची नोंद निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या अयोध्येत होत असला तरी रामनामाचा जयघोष ज्योतिबा डोंगरावर सुरू झाला आहे.
ज्योतिबा डोंगरावरील समस्त पुजारी समाजाच्या वतीने सोमवारच्या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 20 पासून शोभायात्रेच्या भव्य कार्यक्रमांना सुरुवात झाली असून सेंट्रल प्लाझा येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी श्रीराम मूर्ती व कलश पालखीमध्ये विराजमान करून शोभायात्रा ज्योतिबा मंदिर मार्गावरून वाजत गाजत काढण्यात आली. अंगणवाडी ते माध्यमिक शाळेचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये या शोभायात्रेत सहभागी झाले होते. ज्योतिबाचे पुजारी धोतर उपरणे पेहरावामध्ये सहभागी होऊन रामनामाचा जप केला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर रामनामाच्या जपाने दुमदुमून गेला होता. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होत आहे. या अनुषंगाने प्रत्येक रामभक्त अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत आहेत. हुबळी येथील रामभक्त सचिन मिश्किन यांनी आपल्या इंडिका कारला रामनामाने सजविले असून हुबळीकरांच्यासाठी रामनामाची कार लक्षवेधी ठरली आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.